पद्धतीनं आज पार पडला असं मी जाहीर करतो। आणि यानंतर कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांना मी विनंती करतो, त्यांनी राजेंद्र जाधव साहेब यांना विनंती करतो की त्यांना मनोगत व्यक्त करावं। जय भीम सर्वांना। मी राजेंद्र जाधव। आपण नवागाव या ठिकाणी आज गेली कित्येक वर्ष बाबासाहेबांची जयंती आपण इथं साजरी करतो। सर्व लोक आनंदाने तयार होऊन 14 एप्रिलच्या दिवशी या कार्यक्रमाची वाट बघत असतात आणि आनंदमय वातावरणात आपण हा कार्यक्रम करत असतो। तर आज हा कार्यक्रम सर्व नवीन तरुण मुलांनी स्वतः हातात घेतला आणि हा कार्यक्रम त्यांनी इथे यशस्वी केलेला आहे। तरी आपण बाबासाहेबाला किती पण कार्यक्रम वगैरे केले तरी त्याच्यापेक्षाही जरुरी आहे की आपण शिक्षणाच्या माध्यमातून बाबासाहेबाला अभिवादन केलं पाहिजे। सर्वांनी उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, सर्वांचं लक्ष हे शिक्षण घेण्यावर असलं पाहिजे। आणि जयंतीनिमित्त मी सर्वांना एवढंच सांगेन की विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे आपल्यासाठी एक सणच आहे। तर आपण सर्वांनी बाबासाहेबाला अभिवादन करून आपण चांगल्या प्रकारे आणि यशस्वी होऊ आणि आपल्या सर्वांची प्रगती झाली पाहिजे अशा प्रकारे आपण काम केलं पाहिजे। आणि बाबासाहेबाला अभिवादन करून मी सर्वांना जय भीम करतो। जय भीम। त्यानंतर कैलास चव्हाण साहेब, कामगार युनियन महाराष्ट्र राज्य यांना मी विनंती करतो त्यांनी 2 शब्द सांगावे। भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांना माझा विनम्र अभिवादन। छत्रपती शिवाजी महाराज यांना माझे वंदन। तथागत गौतम बुद्ध यांना माझे वंदन। सर्व उपासक उपासिका यांना माझे सर्वांना वंदन। लहान मोठे जे असतील सगळ्यांना माझे वंदन। आज जे आपण बाबासाहेबांच्या आज जयंतीनिमित्त सर्व भगिनी सर्व जमा झालेलो आहोत ते बाबासाहेबांसाठीच असतो। कारण बाबासाहेबांनी आपल्याला जे काही दिलेलं आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणात आज सगळे आपण शिक्षित झालो आहे ते साहेबांमुळेच। कारण ते नसते तर आपल्याला ती परिस्थिती आली असती की जे आज उच्चवर्णीय लोकांनी जे काही केलेलं आहे ते आज आपल्याला ते भोगावं लागलं असतं। तरी बाबासाहेबांचे आपण एकदम ऋणी आहोत। ते नसते तर आपण सर्व ह्या परिस्थितीला किंवा उच्च शिक्षणाला किंवा उच्च नोकरीला लागलो नसतो आणि आम्ही पण कामगार नेते झाले नसतो। कुठल्याही कामगारांचे काही प्रश्न असतील ते सांगावे, त्यांचे आम्ही सर्व काही त्यांच्या समस्या सोडवणार आहोत। तरी आपण आजच्या दिवशी जे बाबासाहेबांचं जे काही आज जयंतीनिमित्त 2 शब्द बोलत आहे मी ते सर्वांसाठी चांगले आहे। हे आहे की आपण शिक्षणामध्ये वाव द्यावा। लहान मुलांना जास्तीत जास्त आपले शिक्षणामध्ये जेवढा आपण पुढे त्यांना पाठवणार तेव्हा आपलं नाव होणार, बाबासाहेबांचे नाव होणार, जे आपले सर्व परिवाराचं नाव होईल, आपल्या समाजाचं नाव होईल। याचे आपण सर्वांनी त्याच्याकडे लक्ष द्यावे आणि प्रत्येकाने आपली सुधारणा करावी। कारण उच्चवर्णीय लोक असे म्हणतात की हे लोक सुधरत नाही, पण आपण एवढं आज सुधारलेलं आहे की आपल्या जे पण मोठ्या मोठ्या पोस्टवरती आहेत किंवा अधिकारी आहेत ते आपलेच जास्त आहेत। कारण आपले समाज आपल्याला तिथे अधिकाऱ्यांना आपण गेलो तर ते आपल्याला मान देतात, असं नाही आहे की नाही देतात, पण आपण जाऊन त्यांना भेटून आपली कामं करून घ्यावी बस। बाकी बाबासाहेबांना मी आज शेवटचं मी माझं वंदन करतो। जय भीम सर्व उपासक उपासिकांना, लहान मोठ्यांना सर्वांना जय भीम। अजून कोणाला बोलायचं असेल तरी त्यांनी नाव द्यावं। लेडीजपैकी या जेंट्सपैकी कोणी जर बोलत असतील, भाषण करायचं असेल तर कोणी पुढे समोर यावं। ठीक आहे। अशा पद्धतीनं आजच्या हा भीमजयंतीचा झेंडावंदनाचा कार्यक्रम संपतोय। तरी पहिले आपण घोषणा देऊया। घोषणा झाल्याच्या नंतर सर्वांना विनंती करतो, जेवढे उपासिक आणि उपासिका आहेत
त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे आणि सर्वांना नाश्त्याची सोय केलेली आहे. ते सर्वांनी नाश्ता केल्याशिवाय जायचं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत गौतम बुद्धाचा, तथागत गौतम बुद्धाचा, पंचशील ध्वजाचा, पंचशील ध्वजाचा, निळ्या ध्वजाचा, निळ्या ध्वजाचा, बौद्ध धर्माचा, बौद्ध धर्माचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, मा सावित्रीबाई फुलेंचा, रमामाताचा, या सर्व महापुरुषांना वंदन करून आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. आणि सर्व आयोजकाच्या वतीने जेवढे आयोजक आहेत त्यांच्या नावाने एक वेळेस टाळ्या वाजवा. त्यांना पुढच्या वर्षी असंच काम करण्यासाठी त्यांनी स्फूर्त राहिलं पाहिजे. Bye.
गणेशजी खनकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने 2 शब्द बोलावे. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मी आलो तेव्हा बघितलं आपले सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते आणि लहान मुली फार उत्साहामध्ये नाचत होत्या. हा कार्यक्रम माझ्यामुळे थांबलाय. एकतर त्यांना पहिलं सॉरी सांगतो आणि एक चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलाय. भर दुपारी आपण एवढ्या सगळ्या महिला इथं जमल्यात म्हणून तुमचं अभिनंदन करतो. या कार्यक्रमाला माझ्यासोबत आलेल्या आमच्या वॉर्डच्या अध्यक्षा राजश्री बेलावडे, आमचे महामंत्री कमलेश गुप्ता, सोबत आलेले आमचे दुसरे महामंत्री मौर्याजी, गणेश घोसाळकर, नयन पाटील, चव्हाण साहेब, या मंडळाचे सर्व मान्यवर आयोजक आणि मला इथे घेऊन आलेला आमचा विनय असेल, करण असेल, नरेश, सोधा, उपराव, महामंत्री उपराव, समोर बसलेल्या माता भगिनींनो, सर्वात प्रथम मी आपल्याला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. दरवर्षी आमच्या भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीनं कांदिवलीला आम्ही एक मोठा पुतळा बसवला. किती जणांनी बघितलाय तो? शताब्दी हॉस्पिटलला गेलात का तुम्ही? दरवर्षी आम्ही तिथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने संजय बाविस्कर आहेत, भाई गिरकर आहेत, यांच्या संस्थेच्या वतीने कार्यक्रम असतो आणि आम्ही दरवर्षी त्या कार्यक्रमाला असतो. पण मी 2-3 गोष्टी तुम्हाला सगळ्यांना नक्की सांगेन. इथे जी लहान मुलं बसलेली आहेत त्यांच्यापैकी मोठं कुणाला व्हायचंय? नाही, तुम्ही नका बोलू. मोठं म्हणजे एक मोठं इन्स्पेक्टर, कलेक्टर कोणाला व्हायचंय? सगळ्यांनी हातवर नाही केले. नक्की घरी गेल्यानंतर या जेवढ्या मुलांनी हात वर केले ना, त्यांच्या आई इथं बसलेल्या असतील, त्यांना कलेक्टर म्हणजे काय त्यांना समजून सांगा. मी तुम्हाला 2च प्रसंग सांगेन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला अमेरिकेत शिक्षणासाठी गेले त्यावेळी बडोद्याच्या गायकवाड संस्थानाच्या वतीने त्यांना स्कॉलरशिप दिली होती गायकवाडांनी, आणि त्यांना ही अट घातली होती की तुम्ही जेव्हा तिथून शिकून परत याल तेव्हा परत आल्यानंतर तुम्हाला इथे काही काळ आमच्या संस्थानामध्ये तुम्हाला नोकरी करावी लागेल. बाबासाहेब तिकडनं शिकून आले, बॅरिस्टरची पदवी घेऊन आले आणि ज्या वेळेला ते बडोद्याला परत आले त्यावेळेचं वास्तव काय होतं माहितीये? तर बाबासाहेब जेव्हा सकाळी त्या संस्थानाच्या कार्यालयात यायचे त्यावेळी तिथला शिपाई ते जे रेड कार्पेट जे असं इथे कार्पेट आता टाकलंय तुम्ही, ते जाजम घडी घालून ठेवायचा का तर बाबासाहेब चालतील म्हणून. आणि मग ते बाबासाहेब आपल्या जागेवर बसले की परत तो जाजम घालायचा, दिवसभर लोक ये जा करतील म्हणून. परत संध्याकाळी ऑफिस सुटलं की ते परत ते जाजमाची घडी घालायचा. बाबासाहेब गेले की परत ते जाजम घालायचा. मी हे तुम्हाला उदाहरण यासाठी दिलं की बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये काय काय भोगलं असेल, की त्यावेळची जी परिस्थिती होती. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आंबवडेकर होतं, ते नाव आंबेडकर करणारे गुरुजी त्यांच्या शाळेतलेच, किंवा सयाजीराव गायकवाड असतील, हेही एक संस्थानिकच होते. मोठे माणसं काही वेळेला मोठ्या मनाचीच होती, किंवा शाहू महाराज देखील ज्यांनी आरक्षण आणलं ते मोठ्या मनाचीच माणसं होती. पण एकूण समाज हा ज्या वेळेला एकूण आपल्या मनस्थितीतनं बाहेर यायला तयार नव्हता, ती परिस्थिती बाबासाहेबांनी बघितली. आज तुम्ही तर महिला मोठ्या प्रमाणावर इथं बसलेला. उद्या संसदेमध्ये मोदी साहेब एक बिल आणतायत की विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण. आता उद्यापासून त्याच्यावर चर्चा होईल आणि 3 दिवसात ते मंजूर होईल की संसदेमध्ये आणि लोकसभेमध्ये 30% आता महिला खासदार आणि आमदार तुम्हाला दिसतील. बाय डिफॉल्ट आता तो नियमच होणार आहे. म्हणजे तिथे 800 खासदार होतील आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 412 की 18, 20च्या आसपास असा काहीतरी आकडा आता आमदारांचा होईल. तुम्हाला माहितीये बाबासाहेबांनी काय उपकार केलेत आपल्यावरती? बाबासाहेबांनी जे हिंदू कोड बिल आणलं, त्या हिंदू कोड बिलाची रचना करत असताना किंवा संविधान देत असताना बाबासाहेबांनी त्यामध्ये, आणि ही सवलत त्यांनी मुस्लिम समाजातल्या महिलांना नाही मिळाली ना ख्रिश्चन समाजाला मिळाली, पण त्या आपल्या हिंदू समाजातल्या सर्व महिलांना मिळाली
की आपल्या सगळ्यांना आपल्या कुटुंबामध्ये समान अधिकार मिळाला. ज्या दिवशी देश आपला स्वतंत्र झाला त्या दिवसापासून तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळाला. ज्या अमेरिकेकडे तुम्ही प्रगत राष्ट्र जगातलं 1 नंबर राष्ट्र म्हणता, तिथे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 150 वर्षांनी तिथल्या महिलांना आंदोलन करावं लागलं की आम्हालाही मतदान करायचा अधिकार द्या, आम्ही सुद्धा नागरिक आहोत. पण या भारतामध्ये बाबासाहेबांनी तुम्हाला ज्या दिवशी देश स्वतंत्र झाला, संविधान 25 नोव्हेंबरला जेव्हा ते मसुदा समितीकडे घेऊन गेले आणि 26 नोव्हेंबरला ते स्वीकृत झालं, त्या दिवसापासून या भारतामध्ये महिलांना कुटुंबामध्ये समान अधिकार मिळाला. हे बाबासाहेबांचे तुमच्या आमच्यावर मोठे उपकार आहेत. या हिंदू कोड बिलातनं जे काही तुम्हा आम्हाला मिळालं हे बाबासाहेबांचं आपल्यावरती उपकार आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी जो मंत्र दिला की शिका, संघटित व्हा, आणि म्हणून मी म्हणालो की एक वेळ तुम्ही दागिना कमी घातलात चालेल, पण आपल्या मुलांना शिकवा. ही मुलं उद्या देशाचं भविष्य आहे. आणि ज्या वेळेला बाबासाहेबांनी संविधान सादर केलं त्यावेळेला त्यांनी हिंदू असतील, त्यामध्ये बौद्ध असतील, शीख आणि जैन या अल्पसंख्याकांना आपल्या बरोबर आणून ठेवण्याचा त्यांनी जो बाबासाहेबांनी संकल्प केला तो आज प्रत्यक्ष जमिनीवरती दिसतोय की आज समाज एका लेवलला येऊन थांबलाय. तो आता एकत्र वावरतो. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना एक चांगला कार्यक्रम केला म्हणून या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि खरोखर माझा एक म्हणजे हे मनापासून सांगणं आहे की या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत जे मी नगरसेवक झालो म्हणजे काही ती नुसती तुमची बांधकामं आणि ते मी त्यातला नगरसेवक नाही आहे साहेब, अजिबात नाही. मी त्यासाठी इथे नगरसेवक झालो पण नाही. तुमच्या आशीर्वादानं मी नगरसेवक झालो आणि मुंबई महापालिकेत मी सभागृह नेता झालो. खूप मोठं पद मिळाला तुमच्या आशीर्वादानं मला मिळालं. आणि आणखीन काही तुम्ही चांगला कार्यक्रम करणार असाल, या महिलांसाठी आरोग्य शिबिर तुम्हाला करायचं असेल तर कधीही तुम्ही आमच्या इथे जो कोणी कार्यकर्ता असेल त्याला सांगा. महापालिकेच्या खर्चातून आणि वरचा खर्च मी सगळा करेन. पण कार्यक्रम आयोजित करायचा नुसतं या जयंतीपुरतं थांबू नका. माझं एवढंच तुम्हाला सांगणार, या जयंतीपुरतं थांबू नका, त्याच्याही पुढे जाऊन करा. कधीतरी बाबासाहेबांच्या विचारांवरती एखादा कार्यक्रम तुम्ही ठेवा. मी जेवढं तुम्हाला बाबासाहेबांबद्दल सांगेल तेवढं तुमच्या वक्त्याने जर सांगितलं मी पै धरेन तुमच्यावर. पण तुम्ही सगळे माझे बांधील आहात आणि मी तुमचा नगरसेवक म्हणून तुमच्यासाठी बांधील आहे. ज्या दिवशी तुम्हाला पाणी मिळेल पुढच्या महिनाभरात त्या दिवशी चांगली जंगी पार्टी करा. शोभाताई परत मी तुमच्याकडे येईल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि असाच जोरात हा कार्यक्रम चालू द्या. खूप खूप धन्यवाद. जय भीम. एवढंच आवाज. जय भीम. जय भीम. जय भीम. हा आता पाणी दे. आंबेडकर सेवा सोसायटीमध्ये नियमकृतीमध्ये झालेला आहे. तरी टाळ्याच्या स्वागत मी त्यांचं सर्वांनी करा. फोटो काढा बरोबर. करण पवार यानंतर आंबेडकर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी समाज प्रबोधनावर आपले विचार मांडावे. जय भीम. जय भीम. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धांचा. जबरदस्त. आंबेडकर सोसायटी म्हणजे आपल्या निवडणुकीची शान आहे. लक्षात ठेवा, आपली जी दैसर मधली मिरवणूक दिसते ही तुमच्यामुळे चांगली जोरदार ही फक्त आंबेडकर सोसायटी मिळते. मला हे असं सांगायला लागतं. मायकलवाडीमध्ये मी आता भीमनगरमध्ये गेलो होतो. भीमनगरमध्ये मी आता त्यांचा कार्यक्रम आहे, त्यांनी संध्याकाळी पण कार्यक्रम ठेवला. तर प्रश्न काय, तुमच्याशिवाय रॅलीला अजिबात नाही. रॅली ती जी काय बुद्ध व्यवहार आहे आपल्या तक्षशिला आणि जे काही संघटन आहे ते फक्त ह्याच्यासाठी आहे, नियोजन वगैरे करण्यासाठी. पण तुम्ही नसाल तर शक्यच होणार नाही.
मायकलवाडीला पण मी भीमनगरला पण सांगितलं की तुम्ही कार्यक्रम घ्या, 14 तारखेला घ्या, 15 तारखेला पण आपला कार्यक्रम घेतात, 16ला पण घेतात. आपण किती किती महिने करतो बाबासाहेबांची जयंती? पाऊस पडायला लागला तरी लोक जयंत्या करत असतात. त्यामुळे तुम्ही मागची पुढची तारीख घ्या. सकाळचा तुमचा जो कार्यक्रम आहे स्थानिक, तो आता कसा किती सुंदर सुंदर इथे डान्स चालले होते, मला बघायचे होते, पण ह्यांनी मला दिला बोलत. मी माझ्या परीनं समाजासाठी माझ्या आईचं जे काही योगदान आहे, तिनं मला खरंच आमच्या 7 भाऊ आहे, 6 भावांना आहे ना, म्हणजे तुम्ही आता लस टोचायला जाता ना मुलांना, तर आमच्या आईनं आम्हाला ते समाजसेवेचे बूस्टर डोस आम्हाला सगळ्या भावांना दिलेले. त्यामुळे आम्ही जिथे कुठे असतो तिथे कार्यक्रम करत राहतो. धन्यवाद. जास्त बोलत नाही. महिला मंडळ यांनी आपल्या जयंतीसाठी बुंदीचे लाडू आपल्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी वाटण्यात दिलेले आहेत. त्यांचं खूप खूप स्वागत करतो आणि त्यांनी आपल्या इथे यावा अशी सकल समाज बांधवांची विनंती आहे. तर त्यांनी या, आपण त्यांचंही इथे स्वागत करणार आहोत. दुर्गेश्वरी महिला मंडळ कृपया स्टेजवर या. लक्ष्मी जाधव हे त्यांचं स्वागत करतील. रजनी पाटकोर आणि सीमा सोनवणे या देखील येतील आणि महिलांचं स्वागत करतील. कृपया स्टेजवर आहे. रजनी पण योगदान होतं तसं आपल्या इथे जयंतीमध्ये महिलांनी योगदान दिलेलं आहे आणि आपण त्यांना जय म्हणत आहोत. महिला खूप आनंदी झालेल्या आहेत आणि महिलांचं स्वागत हमेशा करायलाच हवं. आम्ही जरा राहून गेलो पण त्याच्यात आम्ही वाटू लागतो आणि तुम्ही दरवर्षी आमच्या जयंतीला असं सहकार्य करत राहा अशीच आमची अपेक्षा. जय भीम.